नाही 16x64 म्हणून कंपनी आहे. 16x64 म्हणजे माझी धर्मा प्रोडक्शन करते. आणि तू मेन रोल करतोयस का रे वेब? हो मी करतोय. पण ती जी आली ती तो योगा ती लिहिली माझ्यासाठी. आता सागर देशमुख याचा किस्सा नाव निघालंच आहे, तर मला सागर देशमुखचा तो किस्सा परत एकदा काढायचा की तो नाटकाला एकदा त्याने तुला ड्रेस घालायला गेला पृथ्वीचे चोगोच होता तो. होच ना, सागरचा धाकटा भाऊ हा सचिन. त्यांनी काय केलं एकदा नाटकातलं सांगशील तू? हे पर्णाने सांगितलं का तुला बाहेरच्या? बेड के नीचेच्या एका प्रयोगात पृथ्वीचा प्रयोग होता. बेड के नीचे रहने वाली नावाचं एक लहान मुलांचं नाटक आम्ही करायचो. काही लोकांना ते नाव ऐकून असं वाटायचं की एक अश्लील नाटक आम्ही करतोय, तर ते तसं नव्हतं. ते बेड के ऊपर असलं असतं नाही तर. हा विनोद कोणी केलाय मी तुला नंतर सांगेन. खूप घाणेरड्या स्पेसमध्ये, खूप घाण असो. एनिवे असं. तर असं झालं की मी एक टी शर्ट आत घालायचे आणि त्याच्यावरचे मी असे स्लीवलेस टाईप कपडे. हा पण किस्सा खूप लांब आणि खूप बोर आहे, मी आधीच सांगते. ते एडिट करते तर एडिट नाही करत ते अपॅरेंटली. काहीच एडिट नाही करत. तर असं होतं की मी बाहेर जाऊन चेंज करून यायचे आणि सागरचा धाकटा भाऊ चोगो सचिन, ज्याने आता पूर्णपणे नाटकच सोडून दिलेलं आहे ह्याच अशा काही एक्सपिरियन्सेसमुळे असावं. तर त्यांनी हे जे आर्महोल आहे ना हे माझ्या डोक्यात घातलं. अच्छा. हे जे आहे हे माझ्या एका हातात घातलं. एक हात माझा त्या टॉपच्या आत होता आणि इथे एक अशी बाई लटकत होती आणि अशी मी स्टेजवर गेले आणि पृथ्वीच्या ब्लॅकआउटमध्ये काहीच दिसत नाही. म्हणजे आम्ही प्रॅक्टिस करताना डोळे मिटून स्टेप्स मोजून हे करतो की कसे आपण स्टेजवर जाणार. आणि मी त्या अशा अवस्थेत एक हात आत आणि एक बाई लटकते मी गेले आणि माझा गुडघा कशाला तरी आपटला आणि माझ्या लक्षात आलं की मी प्रेक्षकात होते. आणि त्यानंतर लाईट्स आले आणि त्यानंतर एका लहान मुलांच्या नाटकात मी एक घाणेरडी शिवी देऊन ऑफ स्टेज गेले. इंग्रजीत, हिंदी, मराठीत? मराठीत. ओके. आईवरनं बहिणीवरनं? पृथ्वी थिएटरला मराठीत बहिणीवरनं. ती चोगोसाठी होती, त्याला बहीण नाहीये. पण या बाहीचा आणि प्रेक्षकात जाण्याचा काहीच संबंध नाही असं मला जस्ट वाटतंय थर्ड पर्सन म्हणून. आता काय वाटतंय हे बाही अशी असण्याचा आणि तू प्रेक्षकांमध्ये जाण्याचा तसा काही अर्थार्थी संबंध नाहीये. नाही रे, ते बऱ्यापैकी हे होतं, डिस्टर्बिंग होतं. एक हात माझा आत होता आणि मला दिसत नव्हतं. एनिवे मग मी स्टेजून बाहेर आले. पर्णाला हे माहीतच नव्हतं की मागे काही होतंय. तिचा मोनोलॉग चालू होता. तर असा हा किस्सा. हे नक्की एडिट नाही करणार? नाही, बोर नाही झालं, पण जस्ट एनिवे आपण क्रिस्प करूयात ना. मॅजिक ऑफ एडिटिंग. क्रिस्प करूया, जबकट्स करूया. अविनाश धर्माधिकारी या नावाचा तुला किती त्रास म्हणता येणार, पण किती गैरसमज झाले? नाही, गैरसमज झालेत बऱ्यापैकी. पण मी लहान असताना शाळेत असताना वगैरे मी खूप फायदाही घेतले त्याचा की लाईट खूप जायचे. आताही खूप जातात, पण आता इन्व्हर्टर असल्यामुळे तितकं जाणवत नाही. तर तेव्हा तर सतत जायचे. तर मी MSCBला फोन करायचो माझा आणि म्हणायचो मी अविनाश धर्माधिकारींच्या घरातनं बोलतोय, लाईट कधी येणार? तर बऱ्याचदा असं व्हायचं की लाईट यायचे लवकर. आता मला एक असं होतं की तो अश्वत्थामाचा रूल होता. मी काय खोटं तर काय बोलत नाही, मी अविनाश धर्माधिकारींच्याच घरातनं बोलतोय. तर ते ओके, ते तेव्हा हे व्हायचं. आता लोक हे करतात की काही फोटोज खाली वगैरे कमेंट असतात की काहीतरी वेडे वगैरे फोटो असले तर तुझे वडील इतकं मोठं काम करत आहेत एकीकडे आणि पोरगा बघा काय करतोय वगैरे अशा टाईप्स. तर माझं असं की म्हणजे ते चाणक्य मंडळवाले नसले माझे वडील तरी काही ना काहीतरी चांगलं काम करतायतच आणि मी वेडंवाकडं काम करतो हे तितकंच खरं आहे. त्यामुळे आता काही मला त्याचं वाटत नाही. परवा पण एका इंटरव्ह्यूला गेलो तर ते म्हणाले माझं खूप भाग्य आहे, वडील आणि मुलाचा मी इंटरव्ह्यू घेणार. मी तुमच्या वडिलांचाही खूप आधी घेतला इंटरव्ह्यू आणि तुझं म्हटलं माझ्या वडिलांचं तुम्ही का घेतलं असेल इंटरव्ह्यू? आणि मग ते त्यांना मी स्टेजवर जायच्या आधी जस्ट कळलं मी त्यामुळे मी असे 2 काट ते मारताना मी पाहिले. म्हणजे ते बहुतेक त्या ह्याच्यावरचे असणार प्रश्न. काल इन्स्टा स्टोरीला पण कुणीतरी तुला सांगितलं ते तर काय ते होतच असतं. म्हटलं मी माझे बाबा रिटायर झाले तर आत्ताच नुकतंच सांगितलेलं. MSCBचं तुमचं फार लकीली मग जुळून येतो. तू आणि सुरत फार फेक कॉल्स करायचा MSCBला लाईट्स गेले की. हो, पण मी फेक नाही करत. मी फेक करायचं. हो,
तर ते का तुम्ही फेक कॉल्स करायचं आणि कशासाठी, म्हणजे काय लहानपणी खेळायचं? हा खूप वेळ होता आणि दिवस जायचे. ओ लवली. त्या पलीकडे खरंच काही नाही. पण काय आणि काय ते फक्त माझ्या आई वडिलांना क्यूट वाटायचं. 565184. नाही खोटं हॅलो. आमच्याकडचे दिवे खूप बेसिक, खूप नथिंग दॅट शुड बी ब्रॉट अप. पण म्हणजे हा. मग तू श्रीरंग गोडबोलेंची मुलगी याचा कधी फायदा घेतला? नाही कुठेच नाही. फर्ग्युसनला असताना नाटक छे नाही किंवा सोप्या पण नाही झाल्या गोष्टी? हा, काही गोष्टी सोप्या होतात, म्हणजे काही त्रासदायक एलिमेंट्स आपापलेच एलिमिनेट होतात, पण अदर दॅन दॅट नाही, असा फायदा नाही. मराठीतली आलिया भट्ट. मराठीतली आलिया भट्ट म्हटलं. हो रे, पॅनल्सवर पण बोलतात दोघेही वडील. एक्झॅक्टली. लाईन मारायची माहिती का? नाही. अरे नाहीये रे हे. अरे प्रत्येक कॉलेजच्या मुलीला त्यांच्या प्रोफेसर्स विषयी एक बेसिक लेवलचं फॅसिनेशन स्लॅश आय डोंट नो. माझे आई वडील दोघे प्रोफेसर आहेत. हे जे काही आता तू एका नावाच्या पेपरमध्ये तू त्यांचं नावही घेतलंस आणि ती बातमी तर त्यांनी मला विचारलं तर मी सांगितलं. आता लोबो यार, तुला माहित असतील लोबो. मी ऐकून माहिती. एक अतिशय हुशार डॅशिंग कूल प्रोफेसर, तर त्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेम स्लॅश क्रश वाटणार. ठीक असो. हा, सुपर हिरोचं किती हेड आहे तुला? सुपर हिरो प्रॉपर इंडियन मी शक्तिमान एकदम प्रॉपर फॉलो करायचो. आर्यमान, कॅप्टन व्योम, क्रिशचं एवढं नाही आहे कारण, पण तो मास्क मला दिसला होता आणि हा मास्क उलटा आहे बाय द वे. मी फोटो पोस्ट केल्यानंतर मला लक्षात आलं की ते असं असायला पाहिजे. पण एनिवे, तर हा मला असा आरभाटच्या ऑफिसमध्ये, मी धप्पाच्या प्री प्रोडक्शनचं वेळचं आहे हे, तर तो दिसला मास्क. मला वाटलं काय लहान मुलं आहेत एवढी, त्यांनी आणलं असेल, विसरलं असेल कोणी, तर मी आपलं घालून पाहिलं, म्हटलं कूल दिसतं, टाकलंय. हा फोटो कुठला? हा हे पण एक रूप आहे खरं हे. हाच तो डाऊन टू अर्थ शांत बिचारा. नाही, काल कुणी का त्याला 2 दिवस आधी विचारलेलं तू यंग कसा राहतो का तुझं हे काय ते, तो म्हणला मी दाढी करतो. ह्याचं राज असेल. हो, पण मी दाढी केल्यावरती मी दाढी ठेवतो कारण का मी कधीतरी जाऊन डिरेक्ट करतो आणि त्यामुळे लोकांनी मला सिरियसली घ्यावं म्हणून मी ती दाढी ठेवतो. नाहीतर मला पूर्णपणे काढून असं वावरायला काही माझी हरकत नाही आहे. पण सिरियसली घेत नाही मग कोणी फारसं की याचं काय घ्यायचं वगैरे असं होतं की. तर हा कुठल्या तरी मित्राच्या लग्नातला फोटो आहे. हा बहुतेक सागराच्याच लग्नातला आहे. सागर देशमुख किंवा आपला हा ओमकार गोवर्धन, दोघांपैकी एकाच्या लग्नातला फोटो. हां, नाही, नंतर बाहेर आम्ही जनरल टाइमपास करत होतो, सिद्धार्थ मेनने, मी आणि असं काहीतरी. नंतर याचे सिरीज पण आहेत फोटोचे. नंतर काहीतरी सायली फाटक बरोबर एखाद दुसरा फोटो आहे वगैरे वगैरे. काही जनरल पोज आहे उगाच. सिद्धार्थचा विषय निघाला तर तुझी आणि सिद्धार्थची फार इच्छा होती, म्हणजे की एकत्र तुम्हाला कपल म्हणून फार काम करायचं आणि तुम्हाला बहीण भावाचं काम करायला लागलंय. नाही, असं काहीच नाही. हा इन्फॉर्मेशन ती प्लेस करतो. पण हो करायचंच आहे. पण आता ट्विस्ट कर, आता तुम्हाला फार एकत्र कपल म्हणून काम करा. हा ठीक आहे. हा, म्हणजे आम्हाला दोघांनाही नाचायला आवडतं बेसिकली, त्यामुळे आमची इच्छा आहे की असं एक डान्सिकल काहीतरी रॉमकॉमिश असं काहीतरी आम्ही करावं अशी आमची इच्छा आहे. पण ते अजूनपर्यंत हे झालं नाही. नाचते फार चांगलं. मागच्या आम्ही एक फोटो काढलेला, ती म्हणाली तू असाच कॅन्डिडेट, सुरुत तबला वाजवत होता आणि हो ते खोटं. ते सुरुतला तबला येतो. मी जनरल मला असं उभं केलं होतं. हा हे कुठलाच डान्स फॉर्म नाहीये. पण तू काय साल्सा वगैरे काहीतरी शिकलीस ना प्रॉपर? तू अच्छा क्वेश्चन विचारायला लागलीस. हो, मी साल्सा शिकले, त्यामुळे ते अगदीच खोटं होतं. जी काही ती असं काहीच नाही. काय एकदम असं ते असं वगैरे वगैरे यू नेवर नो. नाही, मी तुला तो फोटो दाखवतो. अच्छा, ओके. धप्पाबद्दल आता, धप्पा 3 वर्ष आधी, ऍक्च्युली धप्पा तुझी पहिली फिल्म आहे, हो, येती दुसरी बाहेर लोकांसाठी. तर धप्पाचा एक्सपिरियन्स कसा होता तो? धप्पाचा इन अ वे फुलफिलिंग आहे एक्सपिरियन्स. म्हणजे सगळंच अनुभवलं मी त्यात. म्हणजे पहिली फिल्म असण्याचा आनंद, त्याचं टेन्शन, काय होणार आहे याचं, त्याची अनसर्टन्टी, त्याचं काही घडत का नाही आहे त्याचं फ्रस्ट्रेशन, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं याचा खूप आनंद, आणि आता ती फायनली रिलीज होते त्याचा एक रिलीफ, असं सगळ्या मूड्समधनं मला धप्पांनी नेलं आहे. त्यामुळे तो एक अत्यंत फुलफिलिंग अनुभव आहे
असं मला वाटतंय. म्हणजे कदाचित मूल झाल्यावरती जे असं होत असेल सगळं की त्याचे डोके फोड पण होत आहे, कधीतरी तो आनंदाचे क्षण पण देतो वगैरे वगैरे, तशा टाईप्सच खरं म्हणजे अख्खा तो धप्पाचा एक्सपिरियन्स आहे. आणि 3 वर्ष लागली, बरोबर 3 वर्षांपूर्वी आम्ही शूट करत होतो. आणि खरं मी इतका वेळ लागायला नको या प्रकारच्या फिल्मला, पण ठीक आहे. मी जसं म्हणालो तसं तो प्रत्येक फिल्म आपलं आपलं नशीब घेऊन येतं. काय या फिल्मच्या नशिबात आहे कोणाच ठाऊक, की विस्मरणात जाते काय असं वाटत असताना एकदम नॅशनल अवॉर्ड मिळणं, तेही बऱ्यापैकी महत्त्वाचं अवॉर्ड आहे ते. आणि त्यामुळे या तर कालच रात्री जेव्हा तू ऍक्टिव्ह होता, तुला एकाने विचारलं तुला वाईट कमेंट्स वाचून वाईट वाटतं का? त्याच्यावर तू लिहिलेलं वाईट वगैरे वाटत नाही, पण भीती वाटते. बरोबर. पण धप्पाविषयी पण अशा काही गोष्टी चालू की तुला थ्रेट मेसेजेस किंवा थ्रेट कॉल्स येतात सध्या, तर ते कसं हँडल करतोस? थ्रेट कॉल्स नाही येतात, मेसेजेस आहेत किंवा कमेंट्स आहेत ते. पण मी जेव्हा भीती वाटते म्हटलं, त्याची भीतीचा अर्थ तो नव्हता. म्हणजे ती काय आपणच स्वतःचा जो एक घात करत असतो. म्हणजे मला दरवेळेला वाटतं माझं जर कोणी सगळ्यात मोठा शत्रू असेल तर ते मीच आहे, माझंच मन आहे. कारण का मीच स्वतःबद्दल साशंक असतो आणि त्यामुळे गोष्टी घडत असतात. तर तसंच त्या कमेंट्सविषयी असतं की जेव्हा काही नवीन व्हिडिओ टाकण्यात येतो, कास्टिंग काउच असेल किंवा काही असेल, तेव्हा पहिले 1-2 दिवस कमेंट्स वाचणं म्हणजे धजावत नाही. कारण का आता प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळालं आहे या सोशल मीडियामुळे. एव्हरीबडी एनीबडी कॅन से वॉट एव्हर ही वॉन्ट्स ऑर शी वॉन्ट्स. त्यामुळे ते म्हणजे आणि एकंदरीतच ह्युमन टेंडन्सी ही आहे असं मला वाटतं की आपण पॉझिटिव्ह गोष्टी, म्हणजे 10 पॉझिटिव्ह कमेंट्स असतील पण एक ती निगेटिव्ह लक्षात राहते. सो ते तसं होतं. त्यामुळे ती एक स्वतःबद्दलचीच भीती की ते आपण पचवू शकणार आहोत का, जे आपण वाचतोय ते इतकं आग ओकत असतात लोक आणि इतकं जहरी बोलत असतात. तर डू वी रिअली नीड दिस, म्हणजे डू आय रिअली नीड दिस इन माय लाईफ, याचाच मी विचार करतो, बाकी काही नाही. तर सुरुवातीने तू काय MSCIT ऍड केलेली, दोघांचंच एक काम जे पहिलं होतं त्यातून MSCIT आणि शेवटचंच हां, त्या MSCIT ऍडचं काहीतरी असं तुम्ही फोटो तुझे त्या बाहेर लीक झालेला असं तू सांगितलं. लीक झाले तर आमच्याच कंपनीने ही जाहिरात केली होती MSCITची. आणि त्यासाठी विशेष फिल्म्स ऑफ मराठी, काय विशेष फिल्म्स ऑफ मराठी. तर आम्ही जे एक काम केलं ना एकत्र, अनफॉर्च्युनेटली ज्याच्याविषयी मी आता काहीच बोलू शकत नाही, ऍज ए प्रोड्युसर, ऍज ए ऍक्टर एटसेट्रा. एनिवे त्याचा वेगळा एपिसोड करूयात आपण. तर हे इंडियन मॅजिक आयनीच ही जाहिरात केली होती आणि त्यात माझे काही खूप अनफॉर्च्युनेट फोटोज त्यांनी काढले होते. त्या काळात मी बास्केटबॉल खेळायचे. अनफॉर्च्युनेट म्हणजे ओके पीस, सॉरी. तर हां, तेव्हा मी बास्केटबॉल खेळायचे. त्यामुळे एक बास्केटबॉल पटू म्हणूनच मला त्यात काम दिलं होतं. आणि त्यात असे काही बास्केटबॉल हातात घेऊन फोटो होते, ग्रेट फोटोज. आणि ती ॲड सुरुवातीने डिरेक्ट केली होती आणि ते फोटोज नंतर कुठेही दिसू लागले. म्हणजे कोकणात एका मॅचिंग सेंटरला, श्रीदेवी मॅचिंग सेंटर अशा नावानी, मॅचिंग सेंटर म्हणजे बेसिकली ज्यांना माहिती आहे आय एम गेसिंग परकर साडीला जे मॅचिंग तुम्हाला मिळतील आणि ब्लाऊज पीस असं ते दुकान आहे. तिथे माझा एक बास्केटबॉल घेऊन असा फोटो होता. तर हे फोटो आता इंडियन मॅजिक आयनीच तुमच्या कंपनीने वाटले किंवा व्हॉटएव्हर, त्याच्याबद्दल काही हे नाही केलं. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. माझा भाऊच डिरेक्टर होता. आणि मग तो फोटो माझ्याच कॉलेजच्या समोरच्या एका ज्यूस सेंटरवरही होता. मिक्स्ड फ्रूट ज्यूस 20 रुपीज. त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. पण माझ्या बरोबर लीग मध्ये खूपच भारी लोक होती. 20 रुपयाचा ज्यूस वॉज ओनली मी, मिक्स्ड फ्रूट, माधुरी दीक्षित, अनार आणि सचिन तेंडुलकर, कुठला तरी फळ, कुठला असेल बाकी, कतरीना कैफ, ऋतिक रोशन वगैरे 15 रुपीज. अरे टू मच. म्हणजे त्याच्यामुळेच जेव्हा घडेल माझं करिअर तेव्हा ते त्या फोटोमुळेच असेल. शेवटचा एक क्लिशे प्रश्न प्रत्येकाने, तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स काय? आम्ही दोघांनी मिळून एक काहीतरी काम केलं ज्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. ते एक आहे. सो त्याविषयी बोलू शकत नाही आणि त्याविषयी तू परत आम्हाला बोलवशील अशी आशा करतो. पण आम्ही एकत्र वेबसिरीज केली आहे एक, वन्स अ इयर नावाची, जी मंदार कुरुडकरने डिरेक्ट केली आहे आणि गौरव पत्कीने लिहिली आहे.
आणि प्रोड्युसर्स आहेत, भाडीपा आहे आणि एक 16x64 म्हणून कंपनी आहे. 16x64 म्हणजे माझी धर्मा प्रोडक्शन. तर ती आणि तू मेन रोल करतोयस का रे वेब हो मी करतोय. पण हा फक्त ती जी आली तो योगा ती लिहिली माझ्यासाठी. पण एनिवे हॅव्हिंग सेड ऑल दिस, ती मजा आली आम्हाला ती करताना. आणि तोही बराच प्रवास होता, 1.5 वर्षाचा प्रवास होता. आम्ही एक पायलट शूट करून ठेवला होता आणि मग पुढे काहीच त्याचं घडेना. आणि मग इव्हेंच्युअली जे घडलं ते इतकं फास्ट घडलं, ठप 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 सगळं इनप्लेस पडलं. सिरीज सुद्धा एक खूप मोठा प्रवास होता. हो 6 वर्षांचा प्रवास. वन्स अ इयर या नावावरनं ओळखावं. नॉट टू रिव्हील टू मच. तर डिअर मॉली हा चित्रपट यावर्षी येईल असा अंदाज आहे. आणि येरे येरे पैसा 2 अशा एका वेगळ्याच प्रकारच्या सिनेमाचं माझं अजून थोडं शूटिंग बाकी आहे. तर ते आता होईल. तो एक वेगळा अनुभव आहे. म्हणजे मी त्या प्रकारचं काम केलं नाही आहे यापूर्वी. आणि हेमंत ढोमे दिग्दर्शक आहे त्या सिनेमाचा. आणि एक खूप इंटरेस्टिंग बंच ऑफ कास्ट आहे, ज्याच्याबद्दलही बोलणं आता मला अलाउड आहे का मला माहीत नाही आहे. पण तो एक सिनेमा येईल आणि 1-2 खूप छान कामं आहेत. पण मी नाही आता त्याच्याविषयी काहीच बोलू शकत. पूर्ण एपिसोड आपण ह्याच्यावर नाही बोलणार आहोत. मी सांगतो ना माझं काय मी लगेच सांगतो. माझा दप्पा येणार आहे त्यावरती आपण बोललोच 1 फेब्रुवारीला. आणि मी एका अजून चित्रपटावरती काम करतोय, जी एक बायोपिक आहे, जे एक सुरुंग लागलाय बायोपिक सगळे येत, त्यात माझं पण आहे. तर त्याचं शूटिंग आता 1.5-1 महिन्यात सुरू होईल. आणि मेनली त्याचं प्री प्रोडक्शन आत्ता चालू आहे. सो मी ऑफिसला नाही आहे, त्यामुळे जरा चिडले असतील माझ्यावर. आणि यावर्षी काही झालं तरी मी अजून एक नाटक करणार आहे. दरवर्षी मी एक नाटक करायचं आहे ठरवतोच. सो यावर्षी अजून एक करेन. दोघांसाठी छोटं एक गिफ्ट आणलं. सुपर. तुझं जे आता इन्स्टा पब्लिसिटी आणि प्रमोशन चाललेलं ते आपण. ओ अरे थँक्यू सो मच. सुपर. हे आहे ज्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. हो हा तो माझा नागपूरमधला फोटो आहे. आणि हे म्हणून मी तुझी ओ सुपर. ओ नाईस. तुला हॅरी पॉटर आवडतं माहिती आहे ना तुम्हाला? व्हॉट नॉनसेन्स. मी तुला एवढं चांगलं ओळखत नाही. हो आपण मित्र नाहीच. हां आवडला. फारच मस्त आहे. खूपच मस्त. फारच हे कमाल. कोणी बनवलं? लॅम्पनेस म्हणून एक आहे. सुपर. ते करतात हे सगळं. फारच छान. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि कॉफी ओ थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही छान आल्याबद्दल. पेअर. हां ओ सॉरी हां अच्छा ओ तुझी एक सेपरेट आहे ती. पण आपण चीअर्स करू शकतो. धन्यवाद. 7 years of bad sex. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो मी निपुण धर्माधिकारी ही मृण्मयी गोड बोलते. थँक्यू एवढं तरी बोलली. आम्ही आज पुणे पॉडकास्टवर आहोत शुभम बरोबर. त्यांनी आज आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि आम्हाला काय काय गेम्स वगैरे खेळायला लावले, ज्याच्या ट्रॉमातनं आम्ही अजून बाहेर पडतोय ते कळेलच नाही, ते तुम्ही आत्ता पाहिलंच असेल. एनिवे तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅट मसाला. आणि आवडलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅट मसाला. आणि बघत राहा पुणे पॉडकास्ट विथ शुभम.